तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत करत आहे मी आपल्या चॅनलला. तर आज बघा आपण चाललेलं आहे, म्हणजे आज विशेष कारण नाही काय, तर तुम्हाला आज मी दाखवतो आमची जंगल सफारी, कोकणातील जंगल सफारी. तर आता मी रस्त्यानं चाललो आहे बघा. आमच्या आता वर पण रस्ता गेलेला आहे. हा बघा डाकचं कोकण. आमच्या कोकणच्या तुला सांगू किती आमची माती साधी भोळी, मन समिंदराची सह्याद्री, जमिनीर मी चारोळी. नमस्कार मित्रांनो, कसं आहे माहिती आहे, कोकणात गणेश चतुर्थी सण हा फक्त 15 दिवसासाठी नाही, तर गणपती बाप्पा यायच्या आधी 2 महिने सुरू होतो. कारण नुसतं पाऊस पडला रे पडला की सुरुवात लगाची स्टेटस, ओढ लागली रे गणाची. तर हे बघा, आणि गरम पण झालं आहे, पाऊस पडतो त्याच्यातून गरम पण, घाम पण आला यायला. आणि बघा हा पोरांचा छकडा बघा, छकडा हा बघा गाडीच्या टायरांचा. तिथं या ह्याच्यावर पलवायचे बघ, हा सरळ गुपित. आजकालच्या पोरांना लय नाद लागला हो, बैलगाडा, नुसता बैलगाडा. नाद पण लागतो थोडासा. मला गावाची किंमत तेव्हाच कळते ना, जेव्हा तुम्ही गावापासून लांब जाता ना, तेव्हाच कळते. कारण हे सौंदर्यवर्ण वातावरण सोडून तुम्ही शहरात त्या गिचाड्या गर्दीत मारायला जाता. आजकाल तर काय मुंबईला काय पाणी भरतं आहे, काय भरतं आहे, नुसतं याच बातम्या. तरी पण कसं पैसे कमवण्यासाठी जावं लागतं. तर हे आमचं कोकण जगात भारी. मस्त वाटतं, हवा पण सुटली जोरदार, पण तरी पण गरम होतोय. काय समजत नाही, हवा आहे का नाही मला समजत नाही. वरती झाडाची पानं घालत आहे, 2 घेऊन आलो बघा, वरती 2 झाली हो. कारण हळूहळू कोकणातील आता ही लाचची पिढी, 2 गुरा गेली सपली की कोण गुरं सांभाळणार नाही बघा झाला. तर हळूहळू कोकणातलं वैशिष्ट्य नाहीसं होत चाललं आहे, तर सांभाळायची गरज आपल्याला आहे. तर बघूया राहायला काय करायला भेटलं तर गावाला, पण नाही हो. तारग्याची भाजी असा कौला कुटायचा असतो एवढा, असा कौला घेतला की झाली वारग्याची भाजी बघा. नाही त्याचा कोलिम टाकायचा, हा बाई मस्त ना. तर कसं आहे ना, तर आता तहान लागली आहे, आणि तहान लागल्यावर आम्ही बघ कुठं पाणी पिला येतो. तर हे बघा, हे डबक्यात पाणी ना, डबक्यात या हे बघा, ते एकदम शुद्ध बिस्लरीला उकलेटीचं पाणी होतं, ताजं उकलेटीचं पाणी निघतं. ते एकदम ते बांधातून असं पूर्ण बाहेर येतं बघा. आणि असं घ्यायचं, ते बघा मग खड्डा इथं काढलेला आहे आम्ही, पाणी बाहेर येतं आणि याच्यातलं पियाचं आपण ताजं शुद्ध पाणी बिस्लरी. आणि काय झालं माहिती आहे, व्हिडिओ बनवली गाया कुठं गेल्या, तसं गाया आणि पाडी कुठे गेली समजली नाही बघा. आता त्या गुरांना पण मासणं तुझ्या आईला त्यांच्या बघा ना, यायला इथे टाकत काय राहण्यासारखं आहे काय मित्रांनो. कधी वाघ आला तर काय करील. आणि आमच्या इकडच्या एरियात तर काही सांगू शकत नाही हो, कधी पण येऊ शकतो. कारण हा आमचा एरिया धोकेदायक आहे, रेड झोनमध्ये, पूर्ण रेड झोनमध्ये. कधी दिसणार सांगता येत नाही. तरी पण आहे बघा, तर इथं मॅन वर्सेस वाईल्डला बोलवलं आहे. तर हे डोंगर चढण्यासाठी एक स्किल लागतं. ते स्किल मी सांगतो तुम्हाला. असा पाय घ्यायचा, असा खोसायचा, असं वर जायचं, असं लांब लांब नाही टाकायचं, लांब लांब टांगा डाल नाही का ऐसा,
और ऊपर जाने का भाई देखो ऐसा ऐसा आगा आगा ऊपर डालने का। अभी देखो इतना रान हो गया है तो अभी ये सीधा जाता है। अर्र! और ये फिसलन बहुत घड़ी है इसलिए पैर स्लिप हो रहा है तो मैं इसे झुकता हूँ और ये देखो ऐसा ऊपर जाता हूँ। ये देखो तीजे गुरा गिली किधर गया रे, गुरा किधर गया वो मालूम नहीं है यार। चल और ऐसा ऊपर आया मैं, देखते हैं ऊपर से किधर दिखती है क्या, दिख नहीं रही है फिर भी चलो ऊपर जाता है हम ऊपर जाता है हई। और ये देखो ऊपर आ गया, ये देखो ऊपर आ गया। और ये ऐसा ऊपर आने के बाद ऐसा नज़ारा दिखता है ना, ऐसा ही देखो वाव दिस ब्युटिफुल नजारा आएगा। तर तुम्हाला मी आता आमचं व्ह्यू दाखवतो। या व्ह्यूसाठी लोक लाखो रुपये खर्च करतात, तो व्ह्यू आम्ही फुकट बघतो। हे बघा हे काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा त्याचा करोड रुपये खर्च करून सुद्धा असा व्ह्यू दिसत नाही, आम्ही फुकट बघतो कारण आमचा जन्मच स्वर्गात झालाय ना। आई शपथ तुझ्या कसा आहे तो बघितलं काय। तो हम लोग अभी जाता है घर, मतलब अभी बहुत टाइम हो गया। अभी गाड़ी को छोड़ता है फिर हम जाएंगे घर, क्योंकि अभी बहुत टाइम हो गया है, दोपहर होने को आया है। फिर अभी ढूंढता है किधर गया रे साला, साला इसको भी है ना इधर ही घूमने का। तो चलो अशी व्हिडिओ जर आवडली असेल लाईक सबस्क्राईब जरूर करा। आणि हवा बघा काय ती छत्री लोटे पुन्हा सबस्क्राईब करा, बघा व्ह्यू आवडलं तर लाईक सबस्क्राईब जरूर करा। असं वातावरण सोडून कोणाला वाटतं हो शहरात जायला, तर लाईक सबस्क्राईब जरूर करा। तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओला।